अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. उद्या आहे होळी, उताशनी पौर्णिमा. अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस. या दिवशी केलेले उपाय आणि सेवा आपल्याला जीवनात मोठा बदल घडवू शकतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय पाहणार आहोत. होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. या दिवशी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरातील सुख समृद्धीसाठी अनेक उपाय केले जातात. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा उपाय जो वर्षातून फक्त एकदाच केला जातो आणि तो म्हणजे होळीच्या दिवशी दीपदान. हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे. सर्वप्रथम लवकर उठा, घर स्वच्छ करा आणि अंघोळ करून शुद्ध व्हा. यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरा स्वच्छ धुवा. उंबऱ्यावर हळदीचे लेपन करा आणि मग थोडासा कोरडा गुलाल घेऊन दरवाजावर आणि उंबऱ्यावर हलका असा लावा. लक्षात ठेवा, गुलाल पाण्यात मिसळायचा नाही. हा उपाय वर्षातून एकदाच केला जातो, त्यामुळे श्रद्धेने करा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, दिवा कसा लावायचा. एक पंती घ्या आणि ती थेट जमिनीवर ठेवू नका. खाली ताटली किंवा वाटी ठेवा. आता 2 वाती घ्या आणि एकत्र करून मोठी द्विमुखी वात तयार करा. या दिव्यात घरातील कोणतेही तेल वापरू शकता. यानंतर या दिव्यात अख्खे काळे उडीद टाका. आता दिवा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वात पूर्व दिशेला आणि दुसरी वात दक्षिणेला असावी. हा दिवा तुम्ही उंबऱ्यावर डावीकडे, उजवीकडे किंवा मधोमध ठेवू शकता. फक्त तो सुरक्षित ठिकाणी असावा. येण्या जाणाऱ्यांना अडथळा होणार नाही याची काळजी घ्या. दिवा लावल्यानंतर हात जोडून प्रार्थना करा. माझ्या घरातील लक्ष्मी स्थिर राहू दे, अनावश्यक खर्च थांबू दे आणि अष्टलक्ष्मीचा माझ्या घरात वास होऊ दे. मनापासून केलेली ही प्रार्थना तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. हा दिवा शक्य असेल तर तितका वेळ तेवत ठेवा. संध्याकाळपर्यंत राहिला तर अतिशय उत्तम. दुसऱ्या दिवशी दिवा आणि उडीद निर्माल्यात टाका. हा छोटासा उपाय तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान, स्थिरता आणू शकतो. धनाची स्थिरता आणू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि हो, तुमचे काही अनुभव असतील तर मला मेसेज करा किंवा कमेंटमध्ये सांगू शकता. मी तुमचे उपाय नक्की भक्तांपर्यंत पोचवेन. श्री स्वामी समर्थ.